माझ्या वाढदिवसानिमित्तानं प्रेमाने आपुलकीने मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल मी मनापासून तुमचे हृदयापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आजचा दिवस भाषण करण्यासाठी नाही, आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वाद तुमचे घेण्यासाठी आजचा दिवस आहे. 1 तारखेला माझा वाढदिवस आपण गेली अनेक वर्षापासून साजरा करताय. मी आता पंचायत समितीच्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की 1/7 मुलांचं जन्मतारीख खरी नसती. आता इथं बसलेल्यांच्या अनेकांच्या 1/7 असतील. मामा शाळेत ज्यावेळेस आम्हाला घातलं गेलं त्यावेळेस आमच्या तिघाया भावांचं नाव, भावांची तारीख एकच 1/7. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार होण्याची संधी मिळाली. राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो आणि मग टीसी वरती जन्मतारीख आधार कार्डवर आली, आधार कार्डाची जन्मतारीख पासपोर्टवर आली आणि ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेत होतो त्या फॉर्मवर सुद्धा 1/7 त्या तारीख आली आणि माझ्या सगळ्या सहकार्याला ती तारीख त्या ठिकाणी कळाली आणि तेव्हापासून माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा व्हायला लागला. पण मी कधीही माझ्या घरात किंवा कुटुंबात कधी आम्ही वाढदिवस तरी साजरा केला नव्हता. पण आज मी बघितलं बाबा, राज्यमंत्री असतानाचा वाढदिवस, गेल्या वर्षी कॅबिनेट मंत्री पदी असताना सुद्धाचा वाढदिवस आणि आजचा तर आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी मला अनुभवास त्या ठिकाणी मला मिळाला. तुमचं आगळं वेगळं रूप मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुधीर भाऊ, मी आवर्जून सगळ्या पदाधिकाऱ्यांचं हृदयपूर्वक मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. किमान पत्रामध्ये वाचन करत असताना तरी काही काही गोष्टी त्या ठिकाणी माझ्याबद्दल लिहिल्या, राजकारणाबद्दल त्या ठिकाणी सांगितलं गेलं. पण आज मी बघत होतो की ज्यावेळेस मी सिंगापूरला असताना वाढदिवस कृती स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली, रेस्ट हाऊसला बैठक झाली, मला त्याचे फोटो सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी आले आणि मला आग्रह करत होते सगळेजण की भाऊ आपण 1 तारखेला उदगीरमध्येच थांबलं पाहिजे आणि आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत, आम्हाला तुम्हाला मानपत्र त्या ठिकाणी आम्हाला द्यायचंय असं मला आवर्जून सगळे कृती समितीचे पदाधिकारी मला आवर्जून त्या ठिकाणी सांगत होते. मी त्याला नम्रपणे सांगितलं की ज्या मायबाप जनतेने 93,204 मताधिक्यानं जवळजवळ 1,55,000 मतदान ज्या जनतेला आपल्याला दिलेला आहे, ती जनता पहिली, तो मतदारसंघ पहिला आणि म्हणून विधिमंडळाचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि 1 दिवस सुद्धा आमदार जर घ्यायला जर राहिला तर शासनाचा खूप मोठा निधी त्या ठिकाणी वाया जातो आणि म्हणून तिथं काही आपले प्रश्न मांडायचे असतात, तिथं काही प्रोजेक्ट मंजूर करून घ्यायचे असतात आणि म्हणून त्याला नम्र सांगितलं की शनिवार रविवार आल्यानंतर तुम्ही जे सांगाल त्या सूचनेचं पालन मी त्या ठिकाणी करेन हा शब्द या सगळ्यांना मी त्या ठिकाणी दिलो. मी बघत होतो 29 तारखेला मी उदगीर शहरामध्ये आलो होतो, अनेक कार्यक्रमाला मी भेटी त्या ठिकाणी दिल्या. त्यावेळेस सुधीर भाऊ मी बघितलं की एकही जागा की माझ्या आतापर्यंतच्या
33 वर्षाच्या राजकारणाने समाजकारणामध्ये एवढे पोस्टर एवढ्या शुभेच्छेचे बॅनर मी कधी बघितले नव्हते। एवढे बॅनर लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून प्रेमापोटी आशीर्वादपोटी मला तुम्ही त्या ठिकाणी दिलात। आणि आज तर मी बघत होतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जसा सत्कार व्हावा जसा होतो त्याच पद्धतीचा सत्कार सन्मान तुम्ही मला आज त्या ठिकाणी केलात। माझं हृदय त्या ठिकाणी भरून आलं आणि म्हणून मी जेवढे तुमचे आभार मानावे तेवढे त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून मी तुम्हाला अनेक पदाधिकारी प्रत्येक गावातला सरपंच पदाधिकारी सगळ्या पक्षाचे गेल्या 8 दिवसापासून सत्ता त्या ठिकाणी साजरा करतात। मी त्याला कल्पना दिली की जर तुम्हाला करायचेच वाढदिवस तर सामान्य माणसाला त्याची मदत कशी होईल, त्याच्या मदतीचा हात त्याला कसा मिळेल ही भावना घेऊन त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करा। अनेक रक्तदान शिबिर बनवण्यात आले, अनेक वृक्षारोपण त्या ठिकाणी झाले, अनेक गरजू व्यक्तींना कुणाला चादर अल्पसंख्याक विभागाच्या रेल्वे स्टेशनला चादर गोरगरीब ज्या माणसाच्या अंगावरती पांघरून नाही त्या ठिकाणी चादर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं। अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्याचाही आनंद मला त्या ठिकाणी आहे। पण मला आज राहुल भैया कुठेही कधीही जाणार नव्हतं, पण आज ज्यावेळेस मला येरळ पासून ते उद्दीन येईपर्यंत मी कुठला तरी मोठा राज्याचा प्रमुख असल्यासारखं मला त्या ठिकाणी सगळी किमया तुम्ही त्या ठिकाणी घडून आणलेली ही बोलण्यातून नाही तर अंतकरणातून मी त्या ठिकाणी सांगतोय। आदरणीय किडाप्पा यावरी मित्रांनो यावरी ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घडून आणलेली हे कुणाच्याही नशिबाला येत नाही। काय दैवी चमत्कार आहे ईश्वराला आणि तुम्हालाच माहिती आहे। आता माझ्या नगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये आणि पंचायत समितीच्या कार्यक्रमात सुद्धा हजारो भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्या आवर्जून सांगत होत्या की भाऊ तुमच्या निवडणुकीमध्ये माझ्या घरातला सख्खा भाऊ त्या ठिकाणी निवडणुकीला थांबलाय। त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी फिरत होतो, आम्हाला त्या ठिकाणी यश आलं। आम्हाला खंत एवढीच वाटती की आम्हाला 1 लाखाची वीज त्या ठिकाणी पाहिजे। ती बहिणी त्या ठिकाणी आम्हाला सांगत होत्या। आज सुद्धा या ठिकाणी मला भाषण करायचं नव्हतं, या ठिकाणी फक्त उभा राहून अनेक व्यापाऱ्यांचे फोन आले, अनेक सामाजिक संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले की भाऊ तुम्ही फक्त शहरामध्ये कोणत्या तरी एका जागेवरती तुम्ही त्या ठिकाणी थांबा, आम्हाला फक्त तुम्हाला येऊन पुष्पगुच्छ त्या ठिकाणी आम्हाला भेटचे। पण मी त्याला आव्हान केलं आणि पदाधिकारी बाळासाहेबांनी सुद्धा बालाजीराव जानेविया शांभो सगळ्यांनी आव्हान केले की आपण पुष्पगुच्छ घेण्याऐवजी आपण वह्या पुस्तकं त्या ठिकाणी आपण घेऊया आणि तेच वह्या पुस्तकं आपण शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू असा संकल्प सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो मला कुठेही मला मंत्रीपद नाही, लाल दिवा नाही असं कुठेही मला तुम्ही जाऊन दिलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये जो काही निधी गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने आपण आणण्याचं काम केलं त्याच पद्धतीचं पुढचे 5 वर्षाला 4.5 वर्ष झाले ते 4.5 वर्ष सुद्धा तसाच निधी आणून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया। आज आपण महायुती म्हणून आपल्याला आता खूप काम करायचं। मी आता नगरपालिकेच्या कार्यक्रमात बोललो, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार आहे। ज्या पद्धतीने मला तुम्ही आशीर्वाद दिले, माझ्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली, आपले सुद्धा बांधव आता नगरपालिकेला उभारतील, आपल्या सुद्धा बहिणी जिल्हा परिषदेला उभारतील, आपल्या सुद्धा मित्र पंचायत समितीला त्या ठिकाणी उभारतील। त्यावेळेस महायुती म्हणून
आपल्याला समोर त्या ठिकाणी जायचे आणि सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणण्याचे काम तुम्ही सगळ्या भारतीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या त्या ठिकाणी करायचे. म्हणजे कशासाठी हे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पाहिजे. केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, राज्यामध्ये तर तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सत्ता कधी आली नव्हती की तुम्ही मिळून त्या ठिकाणी दिलेली आहे. महाराष्ट्रात आपली सत्ता आहे, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता येणार आहे, म्हणून आपली नगरपालिकेमध्ये आपली सत्ता पाहिजे, पंचायत समितीमध्ये आपली सत्ता पाहिजे. म्हणजे आपल्याला केंद्रातून आणि राज्यातून मोठा निधी आपल्या त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्या भागाचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे पद पाहिजे, आपल्याला काही मिळवायसाठी पद नाही पाहिजे. आणि आपले कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, कष्ट करणारे आहेत, विजन असणारे कार्यकर्ते आहेत. मला सातत्यानं मार्गदर्शन आणि सूचना करण्याचं काम त्या ठिकाणी मला करत असतात. आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमामध्ये पंचायत समितीत सांगितले, अनेक माझे पदाधिकारी जवळजवळ 90% प्रकाशभाऊ पदाधिकारी सरपंच आहेत, सदस्य आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, मार्केट कमिटी जळकोटच्या आपल्या ताब्यात आहे. भविष्यात इथं काय करायचं ते आम्ही ठरवू, ते पण ठरवू. विष्णू आहे तिथं वसंतराव आहे, तेही ठरवू आपण. पण आपल्याला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ते लोकांच्या हिताकरता, आपल्या लोकांचे कामं करण्याकरता हे आपल्या ताब्यात आपल्या त्या ठिकाणी घ्यायच्या. आणि म्हणून निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी सांगितलं की मूलभूतचे पैसे असतील, स्टेटचे दलित वस्तीचे पैसे असतील, जिल्हा परिषदचे गट अ ब 30-54, 50-54चे पैसे असतील, तांडा वस्तीचे पैसे असतील, अल्पसंख्याक बांधवासाठी जो निधी असतो तो अल्पसंख्याक निधी असेल, किंवा शहरामध्ये नगरोत्थान, दलित सुधार, दलित वस्ती, अशा अनेक गोष्टी भविष्यामध्ये निधी उपलब्ध करून घेऊन आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी करूया. आज जसं आपण निवडणुकीमध्ये एक संघपणे लातूर जिल्ह्यामध्ये मी अभिमानाने सांगतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सगळ्या ताकदीनं सगळ्यात मन लावून जर महायुती कुठली झाली आणि कुठल्या महायुतीने काम केलं तर ते उदगीरच्या महायुतीने काम केलं. हे आवडीचं हे सगळं यश, हे सगळं मताधिक्य तुमच्या सहकार्यामुळे आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. शहरातलं काम असेल, ग्रामीण भागातलं काम असेल, आणि तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून सुधीरपूर शहरात तिथे निवडून निघायची. सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट करायचे, तुम्ही थोडा रेस्ट करायचं, पुन्हा 12 वाजल्यापासून करायचं. आता मला अनिल भाऊनी बातम्या सांगितलं की जेवढा तुम्ही फिरला तेवढ्या वहिनी निवडणुकीमध्ये फिरण्याचं सांगितलं. पण खरं आहे, त्यांनी माझी मिसेस सुद्धा, उत्तराताई, उषाताई, दीपालीताई, तुम्ही सगळेजण काळजी मदतीताई, वैसे तुम्ही सगळे बघत होता. मी ज्या घरी गेलो त्यावेळेस म्हणजे वहिनी येऊन गेल्या, म्हणून तिला जाणीवपूर्वक मी आज आले. ते म्हणले मी निवडणुकी पुरतेच आहे का, ती सुद्धा मला बोलते. म्हणून तिला जाणीवपूर्वक आज जेव्हा माझा वाढदिवसानिमित्त मला सत्कार आशीर्वाद देणार आहे, आणि म्हणून तू सुद्धा आशीर्वाद घ्यायला आला पाहिजे असं सांगितलं की पहिल्यांदा कधीच निवडणुकी सुद्धा तिथं फिरली, रात्री 2 वाजता आमची भेट होती. आणि ते सगळ्यांचे विषय केला, सगळ्यांचे विशेष त्यावेळेस बाहेर पडल्या सगळ्यांचे तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न घेतला. आणि लातूर जिल्ह्यामध्ये विकास निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळेजण हक्काला राहत. आज तुम्ही मान सन्मानाने कुठल्याही मतदारसंघात गेला महायुतीवरून तर तुम्ही सांगतात की आमच्या लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये सगळ्यात मताधिकारी केंद्राचं काम आम्ही कार्यक्रम केलं. हे गर्वानं तुम्ही कार्यक्रम करता. आणि म्हणून भविष्यात सुद्धा इतरांनाही काय गडबड होता कामामध्ये एक संघ आपण राहायला पाहिजे, आणि एक संघ राहूनच आपण त्या ठिकाणी आपण काम करू, तरच आपल्याला हे त्या ठिकाणी मिळणार आहे. शहरात थोडंसं वेगवेगळं आहे, आपण त्या ठिकाणी बसून कशा पद्धतीने करायचं त्या ठिकाणी बघू. ग्रामीण भागात सुद्धा काही अडचण आहे, जिथं जिथं जे सक्षम उमेदवार आहेत, जे लोकांना न्याय देऊ शकतात, त्या पदाला न्याय देऊ शकतात,
अशा लोकांना आपण संधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू आणि त्याच्या पाठीमागे उभारण्याचं सुद्धा काम करू. भरत भाऊ बसले. आपण गर्दी डिग्री महासंघाची निवडणूक अतिशय कशा पद्धतीला आपण ती निवडणूक आपण दिलोज या ठिकाणी निवडली गेली. एक आपण विरोधी पक्षाचा सुद्धा सदस्य आपण घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आणि मला आता सगळ्यांना मला विनंती आहे, माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातले तुम्ही महाविद्यालय काम केलं पाहिजे. आणि आपण बघताय भारतीय जनता पक्षामध्ये राम लागले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा रोज एक आमदार पदाधिकारी त्या ठिकाणी त्याच पद्धतीचा आपल्या उद्योग विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण सगळेजण महायुतीमध्ये सगळे कसे पदाधिकारी इतर पक्षाचे चांगले पदाधिकारी कसे येतील ते सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करावं. आणि मला मी मनापासून दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचे हे विश्वासाचं नातं असंच टिकून ठेवण्याचं काम मी आयुष्यभर त्या ठिकाणी करेन हा शब्द